बुलढाणा जिल्ह्यातल्या एमआयडीसी मधील 50% भूखंडावरती फक्त उद्योग सुरू आहेत आणि 50% भूखंडावर अद्यापही उद्योग उभारले नाहीत आणि ते रिकामे आहेत. अशा प्रकारची परिस्थितीची सध्या बुलढाणा जिल्ह्याची निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातल्या 8 तालुक्यामध्ये एमआयडीसी आहे आणि या 8 तालुक्यामधून जवळपास 1156 भूखंड जे ते वाटप करण्यात आले आहेत. मात्र वाटप केलेल्या भूखंडापैकी फक्त 50% भूखंडावरती सध्या उद्योग सुरू आहेत. 50% भूखंड हे रिकामेच असल्याचं आपल्याला दिसते आणि ज्या भूखंडावरती सध्या उद्योग सुरू आहेत त्यापैकी 25% भूखंडावरती फक्त धान्य गोदाम उभारले असल्याचं वास्तव सुद्धा समोर आलेलं आहे आणि 25% भूखंडावरती उद्योग सुरू असल्याचं दिसतंय. अनेक जे भूखंड आहेत ते सध्या रिकामे आहेत. एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यातला जो काही बेरोजगार युवक आहे त्या युवकांना सुद्धा उद्योगधंदे नसल्यामुळं त्यांच्या हाताला काम लागत नाहीये. शासनानं उद्योगधंदे उभारण्यासाठी शेकडो हेक्टर जमीन जी ती संपादित केली होती आणि त्यावरती उद्योगधंद्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी सुद्धा मोठा खर्च जो आहे तो केला होता आणि त्या उद्योजकांना मोठं पाठबळ जे ते या माध्यमातून सवलतीचं देण्यात आलं होतं. मात्र जिल्ह्यातले ज्या काही 8 तालुक्यामध्ये एमआयडीसी आहे त्यामध्ये बुलढाणा, चिखली, खामगाव, मेहकर सह 8 तालुक्यामध्ये सध्या एमआयडीसी आहे. मात्र भूखंड वाटपाच्या पलीकडे एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे उभारले नसल्याचं वास्तव जे ते समोर आलेलं आहे. जवळपास 1156 भूखंडापैकी केवळ 579 भूखंडावर सध्या उत्पादन सुरू आहे आणि वाटप झालेल्या भूखंडापैकी फक्त 50% भूखंडावरती सध्या उद्योग सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एकंदरीत पाहिलं तर ज्या उद्देशानं एमआयडीसी सुरू झालेली आहे, ज्या उद्देशानं एमआयडीसी मध्ये उद्योगधंदे उभारायचे आहेत, तो उद्देश या एकंदरीत आकडेवरून पाहिलं तर उद्देश या ठिकाणी साध्य होत नाहीये. जिल्ह्यातला जो बेरोजगार युवक आहे तो बेरोजगार युवक हा बुलढाणा जिल्हा सोडून पुणे, नागपूर, मुंबई किंवा इतर राज्यातल्या ठिकाणी आपला जो बेरोजगार आहे तो युवक त्या ठिकाणी जातोय आणि रोजगाराचं काम मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र बुलढाणा जिल्ह्यातले जे 1156 भूखंड वाटप झाले त्या ठिकाणी कोणताही पाहिजे त्या प्रमाणामध्ये उद्योग उभारला गेला नाही. परिणामी बेरोजगारांना रोजगार जो आहे तो मिळत नाहीये आणि यामुळं जिल्ह्यातला जो बेरोजगार युवक आहे तो सध्या सैरावैरा कामाच्या शोधामध्ये फिरतोय आणि जे काही एमआयडीसीने भूखंड वाटप केलेले आहेत त्या 50% भूखंडावरती अद्यापही उद्योग उभारले नाहीत आणि 50% भूखंड जे आहेत ते सध्या रिकामेच पडलेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. नियमित भूखंडाची तपासणी होणं गरजेचं आहे आणि तात्काळ अशा प्रकारची तपासणी होऊन जे काही भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत ते भूखंड ज्या लोकांना पाहिजेत त्या लोकांना द्यावेत अशी मागणी सुद्धा उद्योजकांकडनं केली जात आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.